रस्सा कसा वाटलाय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हळद आणि मीठ लावून घेते मटणाला आणि 20 ते 25 मिनिटं हळद मीठ लावून फ्रीजमध्ये मटण ठेवणार आहे। सगळ्यात आधी मी हे काम करणार आहे, नंतर मसाला काढून घेते। असं चांगलं हळद मीठ चोळून घ्यायचं मटणाला हाताने आणि त्याच्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये 20-25 मिनिटांसाठी ठेवायचं। 25 मिनिट झालेले हे पहा आपलं मटण। आता मी शिजवून घेणार आहे मटण कुकरमध्ये आणि ह्यात तेल वगैरे न टाकता मी हे असंच मटण कुकरमध्ये सोडणार आहे। मटणाला चांगलं गरम होऊन द्यायचे। मी काही तेल वगैरे टाकलं नाही, फक्त हळद आणि मीठ टाकले आणि चांगलं परतून घ्यायचंय। मटण गरम करून घ्यायचंय। तर अर्धा किलो मटणासाठी मी घेतले अर्धी वाटी खोबरं, मोठे 3 कांदे, 1 मोठा लाल टोमॅटो, 2 अद्रकचे तुकडे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि वाटण्यासाठी कोथिंबीर। केलेलं पाणी मटणामध्ये टाकून देते। नेहमी लक्षात ठेवा गरम पाणीच मटणामध्ये टाकायचं, त्याने मटण लवकर शिजतं आणि मटणाला छान टेस्ट येते। कुकर लावून घेते। 3 ते 4 शिट्ट्या करणार आहे मी। आणि एकीकडे मी मसाला भाजून घेते। आता हे कांदा खोबरं लसूण भाजल्यानंतर मी मसाला वाटून घेणार। हा सगळा मसाला भाजून घेतलाय मी हा, आणि आता ते सगळं वाटून घेते मिक्सरमध्ये आणि फोडणीची तयारी करूया। आता मी कुकर खाली काढून घेते आणि पातेलं ठेवले आणि आता फोडणी टाकून घेते। परतून घेऊया। तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचंय। कांदा टाकून घेऊ। बारीक 1 कांदा चिरलाय आणि तो कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे। आता आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि चांगली परतून घ्यायची त्याला तेलामध्ये। घरगुती मसाला टाकून घेते 2 चमचे। लाल भडक छान मसाला आहे माझा, आपला व्हिडिओ टाकलेला आहे। आणि हे सुद्धा हलवून घेऊया आपण आणि मग वाटलेला मसाला टाकून घेते त्यात। मसाला टाकून घ्यायचा आहे। मस्त आपला मसाला परतून झालाय, तेल सुटलंय मसाल्याला। आता आपण मटण टाकून घेऊया। हे मटण कसं शिजलंय मस्त, आणि आता मी टाकून घेते। चांगलं हलवून घेऊया। टाकूया चवीनुसार मीठ। मटण शिजताना आपण थोडं मीठ भरपूर मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मी थोडंच मीठ टाकते। थोडंसं कमी वाटलं। हळद टाकणार नाहीये आणि टाकली नाहीये, कारण पहिल्यांदा शिजवताना हळद टाकली होती जास्त प्रमाणात। आणि आता टाकते मी मटण मसाला। थोडाच टाकणार आहे, कारण माझ्या मसाल्यामध्ये खूप प्रमाणात गरम मसाले आहेत, म्हणून मी थोडासाच टाकणार। आणि आता चांगली उकळी येऊन देणार आहे आणि उकळी आल्यानंतर मस्त अशी कोथिंबीर वरून टाकणार आहे। त्यामुळे तुम्ही माझं झणझणीत असं मटण कसं वाटलंय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मटण कसं वाटलंय कमेंट करायला सुद्धा विसरू नका। हे बघा चांगली उकळी आली आणि आपली भाजी तयार आहे। रस्सा मटणाचा झणझणीत असा, ते पहा। आणि आता मी कोथिंबीर टाकून घेते। आता कोथिंबीर टाकून घेऊया। अशी भरपूर मस्त कोथिंबीर टाकते, हिरवीगार टाकून घेतली। आणि आता आपण आपलं मटणाचं कालवण काढून घेऊया। हे बघा उतरून घेते खाली। आता मी काढून घेते मटण आणि बघा कसं झालंय।